हे पद जे आहे पी-एस-आय हे मी जी, वयाच्या 17-18 वर्षापासून कॉलेजमध्ये जी, जी. असतानापासूनच मी हे ठरवलं होतं की बाबा ग्रामीण भागात एक समज म्हणा किंवा गैरसमज असतो, हां, की बाबांनो खूप चांगले मार्क्स मिळाले, तरच ही मुलगी काहीतरी क्लास 1, क्लास 2 पदापर्यंत जाईल हां, आणि खूप कमी मार्क्स मिळाले, तर ती काय तिच्या आयुष्यात करू शकत नाही. मग कमी मार्क्स मिळालेल्या मुली पण खूप टॅलेंट असतात. बरोबर. पण एक सामाजिक दडपण म्हणा आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना लग्न करावं लागतं आणि मग ते टॅलेंट राहून जातं, मागे पडतं, खच्चीकरण होतं. त्या सगळ्या बाबतीत तुम्ही इतरांना काय सल्ला मार्गदर्शन कराल, की बाबांनो येस, कमी मार्क्स पडले म्हणून काही हार मानण्याची गरज नाही आणि जास्त मार्क्स पडले म्हणून हुरळून जाण्याची पण काही गरज नाही. तर आपली मानसिकता मेंटेन असेल, तर आपण कसं-कसं होऊ शकतो? जरा बरोबर आहे. तुमच्या भाषेत सांगा. म्हणजे मला असं वाटतं, की 10वी-12वीच्या पर्सेंटेजवर असं काहीच नाहीये. मी पण एक शाळेमध्ये खूप चांगली होते. म्हणजे एक असायचे आणि 10वीला पण मी हुशार होते त्या कारणाने मी सायन्स घेतलं. पण सायन्सला असं झालं, की ते काय मला जास्त झेपलं नाही. मी एकदा मराठी मीडियममधून होते. इंग्लिश मीडियम मला नाही झेपलं. मी माझे पर्सेंटेज 56% वरती आले. ग्रामीण भागातनं ना, असा लोंढाच्या लोंढा जातो एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीकडे. हो, Instagramचे रील्स बरोबर आहे. बघून आणि कुणीतरी एक मोटिव्हेशनल भाषण दिलं. बरोबर. तर त्या सगळ्या संदर्भात तुमचं काय मत आहे? मला तर एक पहिली गोष्ट ही पहिली सांगायची आहे हं, सर्वांना, की हं. Instagram रील्स किंवा कोणते अधिकारी रील्स टाकतात किंवा कुणाच्याच रील्स बघून या क्षेत्रात खरं तर येऊच नका. कारण बरं. इथं रिॲलिटी खूप वेगळी आहे. कॉम्पिटिशन लेव्हल एवढ्या लेव्हलला गेली आहे, की इथं मला वाटते पास होणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे, नापास होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. हो. आणि आपण या रील्स बघून या क्षेत्रात येतो. आपल्याला वाटतं बाबा हा झाला ना, हा खूप बाबा खूपच कमी ह्याच्यातनं झाला तर आपण होऊ शकतो. तसं नसतात गोष्टी. ते खूप लाखांमध्ये फॉर्म येतायत. पण जागा खूप कमी असतात. मग त्या हजार मिळवायचे बास आणि एक मोटिव्हेशन आई-वडिलांचं कष्ट पाहिजे, ना की ह्या रील्स पाहिजे. आई-वडील कष्ट करतायत आपलं स्वप्न पूर्ण करायचं, तर ते दिसले पाहिजे, त्यांचं कष्ट दिसलं पाहिजे. कारण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, आपल्यापेक्षा आनंदी आपले आई-वडील असतात. कारण लहानाचं मोठं करताना त्यांनी कितीतरी आपलं स्वप्न बघितलेली असतात आणि आपण यशस्वी होतो. त्यांना गुलाल लागतो, तेव्हा तो खरा आनंद मला वाटतं सगळं मिळवल्यासारखं असतं आपण. कितीतरी मुली अशा आहेत, त्या पाणीपुरीवरती, त्या वडापाववरती, त्या पॅटीसवरती दिवस बरोबर आहे. काढतात. कितीतरी मुली आता बघत पण असतील. तसं तुम्ही तर म्हटला डायट मेंटेन केला. हो. मुलींनी पण डायट मेंटेन करणं खूप महत्त्वाची गोष्ट खरंय, आहे. खरंय सर. कितीतरी मुलींचं हिमोग्लोबिन बघितलं तर डोकं हो, हँग हो, होतं हो, हो अक्षरशः. सर. आपल्या आजूबाजूलाच आपल्या घरात म्हणा, आपल्या मैत्रिणी हिमोग्लोबिन 8, बरोबर 9, आहे. 7 हिमोग्लोबिन आणि दिसायला एकदम चबी गुटगुटीत गुटगुटीत. आणि हिमोग्लोबिन तो 7 आणि 8. त्यांना काय सल्ला द्याल तो तुम्ही? फिटनेसच नाहीये मला वाटते, की हां, मुली हे बाहेरचं खातायत आणि जे प्रॉपर डाएट पाहिजे बॉडीसाठी हां, तोच घेत नाहीत. मग ते आजारी पडतात. एक्झाम जवळ आल्या की जास्तच आजारी पडतात. मग एक्झामला बाबा निगेटिव्ह इफेक्ट होतो त्याचा. हां, हां, मला वाटतंय तुम्ही रक्त वाढवण्यासाठी मी स्वतः आत्ता हां. बीट, गाजर, ॲपलचा ज्यूस मी रोज पिते. कारण आपला फिटनेस आपल्या हातात आहे. आपण एक प्रशासकीय अधिकारी आपण आजारी नसलो पाहिजे पुढे जाऊन. आपण नेहमी फिट असलो पाहिजे. एक मित्रांनो नमस्कार. द हायवेच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेत असतो आणि ती महाराष्ट्रासमोर आणत असतो मित्रांनो. एक डोंगराळ भागातली मुलगी पी-एस-आय होण्याचं स्वप्न पाहते आणि अर्थात एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी करायचं म्हटल्यानंतर पुणे, दिल्ली अशा ठिकाणाला जास्त प्राधान्य दिलं जातं मित्रांनो. पण ती मुलगी त्याच डोंगराळ भागात राहून आपल्याच शाळा महाविद्यालयात अभ्यास करून, सातारमध्येच अभ्यास करून ती पी-एस-आय पदापर्यंत मजल मारते मित्रांनो. ज्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये मुलीनं ड्रेस घालणं हीच खूप मित्रांनो कुतूहलाची गोष्ट असते, भुवया उंचवणारी गोष्ट असते. अशा ठिकाणी एखादी मुलगी पोलीस अधिकारी होणार आणि अंगावरती वर्दी परिधान करणार, हे त्याहून कुतूहलाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. गावात एक वेगळा ऊर्जा, वेगळा आनंद तयार होतो मित्रांनो. त्या ज्यांनी पोस्ट मिळवली, त्या पी-एस-आय सिद्धी सावंत मॅम आपल्यासोबत आहेत. मॅम, तुमचं सगळ्यात पहिल्यांदा आभार तर आहेच, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आणि तुमचं अभिनंदन सुद्धा. तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी इथपर्यंत मजल मारली. कसं वाटतंय तुम्हाला? खरं तर खूप छान वाटतंय. कारण की मी हे पद जे आहे पी-एस-आय हे मी जी, वयाच्या 17-18 वर्षापासून कॉलेजमध्ये जी, जी. असतानापासूनच मी हे ठरवलं होतं, की बाबा आपल्याला हे बनायचंय. हां, हां. आणि मग मी ते त्या प्रकारे मी बी-ए इकॉनॉमिक्सला घेतलं सायन्स सोडून आणि मी तेव्हापासूनचं स्वप्न होतं पोलीस बनायचंय म्हणजे पी-एस-आयच बनायचंय. आपल्या खांद्यावरती स्टार्स लागले लागले पाहिजे हे पाहिजे. माझं नेहमीचं स्वप्न होतं.
आणि ते आपल्या कास पठार भागातूनच आपण पहिलीच महिला बनलोय बनलं आणि हा. हे तर खूप आनंद आहे. आणि आपल्या गावातून पहिला अधिकारी आपण बनलोय, हे तर खूप आनंद आहे की आपण एक एवढ्या लहान डोंगराळ भागातून आपण एवढ्या मोठ्या पदावरती जातोय. याचा खूप खूप घरच्यांना पण आनंद आहे आणि मला पण खूप आनंद आहे सर. सगळ्यांनाच आनंद आहे त्या गोष्टीचा वास्तविक पाहता. पण मला एक सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट सांगा, एमपीएससी आणि यूपीएससी करायचं म्हणलं की मुलं पुण्यात जातात, दिल्लीला जातात, मुंबईला जातात, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पण तुम्ही सातारामध्ये राहून सिलेबस वगैरे अर्थात ते माहिती करून घेतली असेल, पण तुम्हाला ते ग्रुप डिस्कशन असतं, चांगला मित्रांचं एक ॲटमॉस्फिअर असावं लागतं. ते सगळं कसं मेंटेन केलं तुम्ही त्या डोंगराळ भागात राहून? म्हणजे सर मी जेव्हा कॉलेजला होते आणि कॉलेज करत करत थोडंसं एमपीएससीचं पण नॉलेज घेत होते की बाबा जी. कसे सब्जेक्ट्स आहेत किंवा काय. कारण मला एकदम डिग्री झाल्यानंतर वेळ घालवायचा नव्हता, त्यामुळे मी जरा कॉलेज करत होते या गोष्टी. तर जी. जास्त जमत नव्हत्या पण करत होते. पण मग जी मी स्टडी रूम लायब्ररी लावली होती साताऱ्यामधून, मग ते मी पप्पांसोबत सकाळी यायचे आणि लायब्ररीला अभ्यास करायचे, कॉलेज करायचे आणि मग संध्याकाळी पप्पांसोबत घरी जायचे. असा माझा एक दिनक्रम असायचा. मग त्याच्यामध्ये मला काही लोकं मिळाली अभ्यासासाठी सोबती. मग अशा म्हणजे अशी येस, सोबती येस. मिळाल्या होत्या. मला सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट सांगा, अ, ग्रामीण भागात एक समज म्हणा किंवा गैरसमज असतो, हां, की बाबांनो खूप चांगले मार्क्स मिळाले, तरच ही मुलगी काहीतरी क्लास 1, क्लास 2 पदापर्यंत जाईल हां. आणि खूप कमी मार्क्स मिळाले, तर ती काय तिच्या आयुष्यात करूच शकत नाही. मग कमी मार्क्स मिळालेल्या मुली पण खूप टॅलेंट असतात. बरोबर. पण एक सामाजिक दडपण म्हणा आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना लग्न करावं लागतं आणि मग लागतं. ते टॅलेंट राहून जातं, मागे पडतं, खच्चीकरण होतं. त्या सगळ्या बाबतीत तुम्ही इतरांना काय सल्ला मार्गदर्शन कराल, की बाबांनो येस, कमी मार्क्स पडले म्हणून काही हार मानण्याची गरज नाही आणि जास्त मार्क्स पडले म्हणून हुरळून जाण्याची पण काही गरज नाही. तर आपली मानसिकता मेंटेन असेल, तर आपण कसं-कसं होऊ शकतो? मला बरोबर आहे. तुमच्या भाषेत सांगा. म्हणजे मला असं वाटतंय की 10वी-12वीच्या पर्सेंटेजवर असं काहीच नाहीये. मी पण एक शाळेमध्ये खूप चांगली होते. म्हणजे हे असायचे आणि 10वीला पण मी हुशार होते, त्या कारणाने मी सायन्स घेतलं. पण सायन्सला असं झालं की ते काय मला जास्त झेपलं नाही. मी एकदा मराठी मीडियममधून होते. इंग्लिश मीडियम मला नाही झेपलं. माझे पर्सेंटेज 56% वरती आले. विचार करा, आजूबाजूच्या खूप लोकांना त्याच्यानंतर जास्त पर्सेंटेज पडत होते आणि मला फक्त 56 पडलेले. बरं. या कारणानं खूप जणांना वाटलेलं मी आयुष्यात काही बनू शकत नाही. कारण मी हुशार होते, पण माझा ग्राफ खूप कमी आला. मला सायन्स झेपलंच नव्हतं. पण ते असं वाटायला लागलं खूप जणांना, माझ्या आजूबाजूची लोकं जास्त मार्क्स पाडायला लागले, की बाबा ही काही बनू शकत नाहीये. हां. हिचं हे झालंय. तेव्हा मी असं ठरवलं, की बाबा आपलं सायन्समध्ये मन रमत नाही ना, तर आपण मग बीए घेऊया पुन्हा. बरं, तेव्हाच मी पी करायचं ठरवलं. एफ-वाय घ्यायच्या वेळेस मी बीए इकॉनॉमिक्स घेतलं. कारण ते बरं. सब्जेक्ट्स मला इतिहास, भूगोल जात पण होते आणि म्हटलं ईझी जात एमपीएससीला असेल. पण ते हां. आहेत. मी माझी तेव्हाच कुवत ओळखली, की आपण हे सोडूया, नाहीतर आपला ग्राफ अजून उतरेल आणि आपण खूप. मग मी तेव्हा ओळखलं. पण तेव्हा मी ना खूप सर सांगते, आजूबाजूच्या खूप लोकांना तेव्हा टक्के जास्त असायचे. मग मला असं वाटलं, अरे 12वीला आपल्याला 56% पडले. मॅथ्सला तर मला खूप कमी मार्क्स आहेत सर. काठाच्या पुढं असं झालेलं. नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वतःवरचा, तरी पण माझ्या आई-वडिलांना माझ्यावर खूप आत्मविश्वास. कारण एक शाळेत मी टॉपर होते ना. तर ते आई-वडिलांना वाटायचं ही काहीतरी करणार आहे आयुष्यात. मग मला पण एक वाटायचं, अरे आपण हुशार आहे, आपण ह्यामध्ये करू एमपीएससीमध्ये. तर ते हं. सब्जेक्ट्स पण सेम वगैरे होते. आणि मी मग स्वतःवर काम करायला सुरुवात केलं, की आपल्याला लोकं कमी समजतायत. आपल्याला स्वतः मेहनत खूप घेणं गरजेचं आहे. आपल्याला नाव कमवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं कमी पर्सेंटेजच माझं एक मोटिव्हेशन होतं, की आपण आयुष्यात काहीतरी घडायचंय. म्हणजे जास्त पर्सेंटेज पडले म्हणूनच तुम्ही कलेक्टर किंवा तुम्ही तुम्ही या पदावर जाऊ शकता असं काही नाहीये. ॲव्हरेज कमी 50% असलेली लोकं कलेक्टर बनतात. हे मग आपण उदाहरणं बघतोय. मग असं काही नाहीये. पण तुमचं एमपीएससीमध्ये तुम्ही किती सातत्य ठेवताय, तुम्ही किती हुशार आहे, ह्याच्यापेक्षा तुम्ही किती सातत्य आहे तुमच्या अभ्यासामध्ये, तुम्ही किती बाबा ते गिव्ह करत नाहीये. कितीही त्रास होऊ दे, आपल्याला हे स्वप्न पूर्णच करायचंय, गिव्ह करायचं नाहीये. त्याच्यावर तुम्ही किती ठाम राहता याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे मला वाटतं. येस, तुम्ही ते अर्थात ते बरोबरच सांगितलं. पण हं. मला एक गोष्ट सांगा, ग्रामीण भागातनं ना, असा लोंढाच्या लोंढा जातो एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीकडे. हो. Instagramचे रील्स बरोबर आहे. बघून आणि कुणीतरी एक मोटिव्हेशनल भाषण दिलं. बरोबर. तर त्या सगळ्या संदर्भात तुमचं काय मत आहे? मला तर एक पहिली गोष्ट ही पहिली सांगायची आहे हं, सर्वांना, की हं. Instagram रील्स किंवा कोणते अधिकारी रील्स टाकतात किंवा कुणाच्याच रील्स बघून या क्षेत्रात खरं तर येऊच नका. कारण बरं. इथं रिॲलिटी खूप वेगळी आहे. कॉम्पिटिशन लेव्हल एवढ्या लेव्हलला गेली आहे, की इथं मला वाटते पास होणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे, नापास होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. हो. आणि आपण या रील्स बघून या क्षेत्रात येतो. आपल्याला वाटतं बाबा हा झाला ना, हा खूप बाबा खूपच कमी ह्याच्यातनं झाला तर आपण होऊ शकतो. तसं नसतात गोष्टी. ते खूप लाखांमध्ये फॉर्म येतायत. पण जागा खूप कमी असतात. मग त्या हजारोमध्ये, लेव्हलला शेमध्ये. हजारो किंवा 400-500 तर जागा असतात.
तुम्ही मेन्सलाच फक्त 1000 मध्ये येता आणि मग परत 400 शेकडो मध्ये आपल्या जागा. मग त्याच्या कारणाने तुम्ही जर 100% देऊन टाइमपास करण्यासाठी येताय ना एमपीएससीत, मला वाटतं ते क्षेत्र तुमच्यासाठी युपीएससी एमपीएससी नाही. तुम्ही 100% देणार असाल आणि मला ही पोस्ट मिळवायची आहे, मला ही काही करून मिळवायचे बस. आणि एक मोटिवेशन आई वडिलांचं कष्ट पाहिजे, ना की ह्या रील्स पाहिजे. आई वडील कष्ट करतायत आपलं स्वप्न पूर्ण करायचं, तर ते दिसले पाहिजे, त्यांचं कष्ट दिसलं पाहिजे. कारण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, आपल्यापेक्षा आनंदी आपले आई वडील असतात. कारण लहानाचं मोठं करताना त्यांनी कितीतरी आपलं स्वप्न बघितलेली असतात आणि आपण यशस्वी होतो, त्यांना गुलाल लागतो, तेव्हा तो खरा आनंद मला वाटतं सगळं मिळवल्यासारखं असतं आपण. तुम्ही ते बोलताना पण तुमच्या देहबोलीतून व्यक्त होत आहेत जो आनंद असतो आई वडिलांना. मला एक सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट सांगा. अ, ग्रामीण भागातल्या अनेक मुली आहेत की बाबांनो, त्यांना बाहेर नाही पडता येत. हम्म, पुणे, मुंबई, दिल्ली वगैरे अशा, चेन्नई, बेंगलोर अशा ठिकाणी शिक्षण नाही घेत आहेत. हम्म. पण ग्रॅज्युएशन तर ग्रामीण भागात राहूनही करता येतं. करता येतं. ग्रॅज्युएशनला बरोबर काही बरोबर. प्रॉब्लेम नाही. अशा मुली PSI होऊ पाहतात आहे, राज्यसेवा म्हणजे एमपीएससी युपीएससी काहीतरी करू पाहतात आहे. हम्म. त्या मुलींना इन शॉर्ट तुम्ही काय सल्ला द्याल मला वाटतं की जर मला मी स्वतःच्या ह्याच्यातून सांगते, अनुभवातून? अनुभवातून सांगते की बाबा मी बाहेर मला सांगितलेलं आई वडिलांनी की बाबा तुला इथंच राहून करायचंय. तर बर मला ते पहिलं रिस्क वाटलं की बाबा एमपीएससी पीएसआय इथं राहून नाही होत, पुण्याला जावं लागतं. पण एक मला घरातून बंधन होतं की बाबा मला नव्हते पाठवणार ते. मग मी एक स्वतःला ते बी प्लॅन नाही केलं, रिस्क नाही केली की बाबा आपल्याला व्हायचंय ना, माझं हे स्वप्न होतं पीएसआय व्हायचंय काही करून. तर एक जे आपले युट्यूब माध्यम आहे ते किंवा त्याचा मी पुरेपूर उपयोग केला. ऍप वगैरे अभ्यासाचे येतात, त्याचा मी पुरेपूर उपयोग केला. मेन पॉईंट युट्यूबवरून मी सगळी माहिती काढली की कसं पीएसआयचा सिलेबस काय आहे. बाबा क्वेश्चन पेपर्स गुगलला आहेत, गुगलला सर्च करा पीएसआय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, सगळे क्वेश्चन पेपर येणार. प्रश्नपत्रिका बघितल्यावर आपल्याला कळणार की बाबा प्रश्नांची बाबा नक्की विचारतायत काय पद्धतीनं. त्याच्यानंतर व्हिडिओज आपल्याला जे जे सब्जेक्ट्स कळत नाहीत तर त्याचे युट्यूबला पण फ्री लेक्चर्स आहेत. मग त्या माध्यमातून मला वाटतं ग्रामीण भागातल्या मुलींनी, पुण्यातले मोठमोठे शिक्षक आहेत ना, त्यांचे ऍप येतात आपल्याला, त्यांचे आपण इथं राहून, म्हणजे मी पीएसआयची मुख्य परीक्षा आहे त्याला तर असं म्हणतात पुण्याला जायला लागतं, इथं होत नाही. पण मी इथे राहून लवटे सरांचे वगैरे जे फेमस क्लासेस आहेत, मी ते इथे राहून क्लास करून स्वतः रिडिंग करून मी इथे राहून बनले. कारण का मला वाटतं आज सगळं ऑनलाईन पॉसिबल उपलब्ध होत आहे. खूप जास्त. मग तुम्हाला ग्रुप डिस्कशनला काय प्रॉब्लेम नाही आला? नाही नाही, मला असं खूप जास्त ग्रुपची सवय नव्हती. म्हणजे नाही, खूप पण तरी पण जीके कव्हर होण्यासाठी मला माझ्या वाटतंय मते प्रत्येकाच्या अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी असते की जास्त करून काहींना ग्रुपमध्ये जमतं की जास्त ग्रुपमध्ये ते बाबा एकाला एक सब्जेक्ट समजत नाहीये, दुसऱ्याला तो समजतोय दुसरा, तर ती एकमेकांना समजावून सांगून हे करू शकतात. मी काही वेळा केलाय, समजून घेण्याची कॅपॅसिटी जास्त मला वाटायचं आहे स्ट्रॉंग, तर मी त्या गोष्टी स्वतःहून पण केल्यात. जसं की पीएसआयची कलम मी तोंडपाठ करायची स्वतःची स्वतः, कारण मला डिस्कशनला कोण नव्हतं पीएसआय मेन्सला इथे माझ्यावर, मी एकटी होते. तर मग ते मी स्वतः स्वतः वाचून 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 केलंय. पण मला सांगा, दडपण नाही का यायचं की बाबा आपण आता PSIच्या मेन्सला आहोत आणि आपल्यापेक्षा भयंकर हुशार पोरं तिथे पुण्यात बसलेली आहेत आणि आपण सातारमध्ये बसून हे सगळं सर ते खूप यायचं, पण असा कॉन्फिडन्स होता की आपण 3 पीएसआयला इथे राहून कंटिन्यू क्वालिफाय होतोय, बाकीच्या स्टेट टॅक्स असिस्टंट मेन्सला क्वालिफाय होतोय. तुम्ही आपल्यात ते पण दिलं होतं? हा, मी ती एसटीआय नाही दिली, क्लर्क नाही दिल्या 2, कारण की एक माझ्या पीएसआय ऑलरेडी 3 निघालेल्या ना, मग ते फोकस पीएसआयच होतं. म्हणून मी तिकडे शक्यतो मला वाटलेलं मी याच्यात कशात तरी होणार आहे. 20 माझी डॉक्युमेंट मुळे चुकली, नाहीतर मी आता 20 मध्ये पीएसआय असते. डॉक्युमेंट मध्ये काय झालं होतं? मी ओपन मध्ये येते आणि त्याच्या कारणाने मी ओपन फिमेल रिझर्वेशन नो केलं होतं आणि माझं त्या कारणानं फॉर्म चुकला, मी मुलांमधून गेले ओपन जनरल बॉईज. ती पूर्व परीक्षा पास झाले, पण मुख्य परीक्षेला थोड्या मार्क्सनी मुलांमधून ओपन जनरल बॉईज मधूनच राहिली. मग ती राहिली, मी खचले नाही. मला असं वाटलं की बाबा आपल्याकडे 21 आहे आणि त्याच्यानंतर 22 पीएसआय मेन्सला पण मी क्वालिफाय झाले. मग माझ्याकडे 2 तर होत्या. एक माइंडसेट होता की बाबा काही झालं तरी 21 आहे, म्हणून मी तिथे खचली नाही. 21 वर काम केलं. 21चं ग्राउंड टफ होतं, ग्राउंड प्रॅक्टिस केली, खूप डाएट प्रॉपर ठेवला. मला वाटतंय पीएसआयचं स्वप्नही ना होतं, पण मी कॉलेजमध्ये असतानापासून एक व्यायामाची सवय लावलेली. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोला तुम्ही बोलता बोलता. कितीतरी मुली अशा आहेत त्या पाणीपुरीवरती, त्या वडापावरती, त्या पॅटीसवरती दिवस बरोबर आहे. काढतात. कितीतरी मुली आता बघत पण असतील. तसं तुम्ही तर म्हणला डाएट मेंटेन केला. हो, मुलींनी पण डाएट मेंटेन करणं खूप महत्वाची गोष्ट खरंय आहे. खरंय सर. कितीतरी मुलींचं हिमोग्लोबिन बघितलं तर डोकं हो, हँग हो, होतं हो, अक्षरशः. हो, सर. आपल्या आजूबाजूलाच आपल्या घरात म्हणा, आपल्या बहीण मैत्रिणी हिमोग्लोबिन 8, बरोबर 9, आहे. 7 हिमोग्लोबिन आणि दिसायला एकदम चबी गुटगुटीत गुटगुटीत. आणि हिमोग्लोबिन 7 आणि 8. त्यांना काय सल्ला द्याल तो तुम्ही? फिटनेसच नाहीये मला वाटते, हा. की मुली बाहेरचं खातायत आणि जे
प्रॉपर डाएट पाहिजे बॉडीसाठी तोच घेत नाहीत, मग ते आजारी पडतात. एक्झाम जवळ आल्या की जास्तच आजारी पडतात, मग एक्झामला बाबा निगेटिव्ह इफेक्ट होतो त्याचा. मला वाटतंय तुम्ही रक्त वाढवण्यासाठी, मी स्वतः आता बीट गाजर ऍपलचा ज्यूस मी रोज पिते, कारण आपला फिटनेस आपल्या हातात आहे. आपण एक प्रशासकीय अधिकारी, आपण आजारी नसलो पाहिजे पुढे जाऊन, आपण नेहमी फिट असलो पाहिजे. एक प्रोटीन बाबा मूग चणे जे बॉईल असतात ना, त्याच्या मी सॅलड करून खाते, नॉनव्हेज खाते, त्याच्यानंतर अंडी खाते. सगळं डाएट मी प्रॉपर मेंटेन ठेवते की बाबा आपल्याला आजारी नाही पडायचं आणि बाहेरच्या गोष्टी टाळल्या पाहिजे. जंक फूड पूर्ण टाळलं पाहिजे. तुम्हाला जर तुमचं PSI स्वप्न असेल ना, तर PSI साठी तुम्हाला व्यायामाची सवय आधीपासून पाहिजे. तुम्ही ग्राउंड बाबा मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुम्ही PSIचं करताय ग्राउंड, त्याला नाही अर्थ. आधीपासून तुमचं पाहिजे व्यायाम. तुम्ही खूप महत्वाचं आणि मोलाचं सांगितलं. बरं, मला सांगा, आहाराबद्दल तर लक्ष दिलं, ते तर खूप छान मेंटेन केलं. तुम्ही व्यायामाची प्रॅक्टिस कशी केली? म्हणजे तर सर काय सल्ला मार्गदर्शन द्यायला होते की ते पण मार्गदर्शन करायला माझे पोलीस भरतीचे वगैरे फ्रेंड वगैरे होते आणि सर असे होते, आणि त्याच्या कारणानं मी पोलीस परेड ग्राउंडला करायचे प्रॅक्टिस, तर तिथं गायडन्सला होती लोक बऱ्यापैकी. आणि बाकी मी स्वतःचे, माझे वडील पण स्पोर्ट्स मध्ये असल्या कारण ते मला खूप टिप्स द्यायचे. स्पोर्ट मध्ये काय म्हणजे ते क्रिकेटचे होते पहिल्यापासून, वयाच्या 16 वर्षापर्यंत त्यांनी आता क्रिकेट सोडलं. मग ते फिटनेस खूप त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. ते मला अजून पण फिटनेसवर टिप्स देत असतात आता सुद्धा. चांगली गोष्ट आहे. वडिलांबद्दल तुम्ही काय 2 शब्द बोलू इच्छिताय? म्हणजे माझे वडील आहेत ना, खूप कष्टाळू व्यक्ती आहे. त्यांनी ना खूप शून्यातनं त्यांचं म्हणजे अस्तित्व निर्माण केलंय. खूप म्हणजे त्यांच्याबद्दल बोलतानाही मला भावुक होते, कारण खूप हलाखीची परिस्थिती त्यांनी सहन केली आहे. आणि त्यांनी ते मला कधीच आमच्या म्हणजे मुलांना, त्यांच्या बायकोला कधीच ती झळ लागून दिली नाही. त्यांनी आमच्यावरती स्वप्न बघितली, कारण ते स्वतःचं वर्दीचं स्वप्न होतं, ते गरिबीमुळे पूर्ण करू शकले नाही. त्यांनी त्यांच्या मुलगीवरती ते बघितलं, मुलग्यावर पण नाही, मुलगीवर, की माझी मुलगी पूर्ण करेल माझं वर्दीचं स्वप्न. आणि मी ते माझं स्वप्न बनवलं. माझ्या पप्पांचं आहे ना, तर ते मी ठरवलं की पप्पांचं आहे तर ते माझं स्वप्न आहे आणि ते मी मिळवणार. आणि पप्पांनी मला ना लहानपणापासून असं मुलांसारखं वागवलंय. माझ्या आईने पण कधी असं मुलं, म्हणजे मी प्रत्येक पालकांना हे सांगू इच्छिते की तुम्ही मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका. पहिली गोष्ट, तुम्ही असा भेदभाव केला की मुलींच्या मनात राहतं की बाबा आपले आई वडील आपल्यावर असे वागतात, मग आपण पण लग्नच करू. लग्नच मुलींकडे ऑप्शन, काय बनण्याचा ऑप्शन नसतो. आई वडिलांनी पण छान वागणूक, आणि मुलींनी पण आई वडिलांना तसंच वागवलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. मग आई वडिलांचा विश्वास जिंकला तर दोन्हीकडनं त्या गोष्टी पाहिजे. आणि मला वाटतं फ्रेंडशिप आई वडिलांशीच जास्त आहे. माझे वडील, माझी आई माझी सर्वात बेस्ट फ्रेंड्स आहेत, क्लोज फ्रेंड्स आहेत. मी आलेलं फेल्युअर काही पण मी सगळं त्यांना शेअर केलं. आणि माझ्या वडिलांनी जसं कष्टातून आले, त्यांचं कष्ट बघूनच मी ठरवलं की आपण आयुष्यात काहीतरी बनायचं. मला एक गोष्ट सांगा, खूप छान क्वालिटी असणाऱ्या, अतिशय सक्षम आणि क्षमता असणाऱ्या मुली ऐन तारुण्यामध्ये पाय घसरतो, ह्या कोणाच्या तरी रिलेशन मध्ये, कोणाच्या तरी प्रेमामध्ये पडतात, आणि इतकं सुंदर करिअर असणार कोलॅप्स होतं, त्यांचं लॉस जातात. त्या सगळ्या मुलींना काय सल्ला द्याल तुम्ही? म्हणजे मला असं वाटतंय प्रत्येकाचा तो तर आता वैयक्तिक प्रश्न आहे. नाही, जरी वैयक्तिक असला तरी पण ना आपलं एक स्वतःचा माइंड कंट्रोल असला पाहिजे. बरोबर आहे. मला वाटतंय की आपल्यावरती हे ज्या गोष्टी आहेत त्यानंतर पण होऊ शकतात. आपल्यावर स्वतः करिअर ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. आणि करिअर काही करून आपल्याला आपलं करिअर पहिलं सेट करायचंय, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय. नंतर या गोष्टी लग्न वगैरे आहेतच. कारण मला वाटतं आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त बनावं. तर आपणच जर ह्या गोष्टी केल्या, बाबा इंस्टाग्राम, मग त्याच्यानंतर त्याच्यावरती खूप गोष्टी होतात, त्याच्यामध्ये आपण वेळ घालवत जातो आणि नंतर आपल्याला वाटतं की आपल्या हातातून खूपच वेळ गेला. हा पश्चाताप नंतर होतो. वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला वाटतं. मला वाटतं करिअर ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण जास्त मेहनत घेतली पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही प्रशासनात जाऊन असं कोणती कामं बाबा एकदम तुमच्या रडारावर आहेत की बाबा हे मी प्रशासनात जाऊन पहिलं करणार आहे, सर काय असं? नक्कीच मला असं वाटतं स्त्री पुरुष समानता आहे ना, ती मला प्रस्थापित करायची. असं नाही की बाबा स्त्रियांना जास्त न्याय आणि पुरुषांना दुर्लक्ष करायचं. कारण मी एक ग्रामीण भागातून येते, मला माहितीये की काही जण सिस्टीमचा गैरवापर पण करतात. तर मी पुरेपूर तो बाबा केसमध्ये काय पुरावे गोळा करून पुरावे गोळा करून ते न्यायालयापर्यंत बाबा ते करून कोर्टाद्वारे शिक्षा त्यांना पूर्ण द्यायचा प्रयत्न करणार की चुकीची कामं घडू नये. आणि कामांमध्ये आणि जे बाबा महिला काही गोष्टी मान्य, महिला गैरवापर करतात,
खूप महिला आता सुरक्षित नाहीयेत. घरातून बाहेर निघायला त्यांना भीती वाटते. हो. संध्याकाळ झाली तर घरातली बाहेर पाठवत नाहीत. महिला सुरक्षितता पण मला वाटतंय खूप महत्त्वाची आणि मला त्यावरती खूप काम करायचंय सर. खूप काम करायचं हो. काय म्हणजे बाबांनो, महिला सुरक्षित हा एकूण हा विषयच आहे खरं तर, खूप हो, मोठा हो सर. अभ्यासाने रिसर्च करणारा खरं येस, तर येस. विषय आहे. हो. त्यात तुमचं काय आहे बाबांनो? लग्न झालेल्या महिलांमध्ये पण घरातल्या घरात पण भांडणं असतात. तो बरोबर सर. कौटुंबिक हो, हो, हिंसाचार हो. असतो. त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर कॉलेजच्या मुला-मुलींमधलं पण इंटरनल गोष्टीमुळे खूप असुरक्षित आहे बरोबर. समाजामध्ये. त्याच्यानंतर जॉब करणाऱ्या महिलांची एक वेगळी समस्या आहे. ह्याच्यातलं तुम्ही कुठलं पहिलं निवडणार आहे? कौटुंबिक हिंसाचार पहिल्यांदा, की जॉबवरच्या महिला, की या शाळा महाविद्यालयात अभ्यास करणाऱ्या मुली आहेत बाबांनो? कुठलं तुमच्या दृष्टीनं कुठलं आहेत प्रमुख वाटते तुम्हाला? मला सर्वात जास्त महत्त्वाच्या तर सर्वच गोष्टी वाटतात. कारण बरं. कॉलेजमधल्या मुली पण का नाही सर, खूप लहान असतात. त्यांना गोष्टी कळत नसतात आणि आपण बघतो रोड रोमिओ मुलं असतात, ती बाहेर कॉलेजच्या थांबलेली असतात. ती त्यांना बाबा छेड काढण्यासाठी हं, वगैरे हं, हं. आणि त्या मुली घाबरत असतात. कारण मी कॉलेजच्या टाईमला हे फेस केलंय स्वतः. मी खूप घाबरायचे, असं कोण मुलगा वगैरे मागं आला किंवा काय, भीती वाटायची खूप. मी स्वतः ते फेस केलं. त्यामुळे मी ह्या मुलींसाठी पण मला काम करायचंय. कौटुंबिक हिंसाचार जे घडतोय, त्यासाठीही काम करायचंय. जॉबच्या ठिकाणी गोष्टी होतायत. मला वाटते सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत सर. महत्वाचे आहेत. बरोबर आहे. मला सांगा, म्हणजे आता अशी परिस्थिती नाही राहिली. आपण जेव्हा पूर्ण जगात डोळ्यासमोर किंवा देश, राज्य डोळ्यासमोर ठेवून जेव्हा विचार करतो, तेव्हा असं राहिलं नाही, की मुलंच खूप फॉलोअप घेतात, है ना? बरोबर आहे सर. मुली पण खूप पुढाकाराने मुलांना फॉलोअप बरोबर. घेतात, मुलांच्या पाठीमागे फिरतात. येस ही सर. वस्तुस्थिती आहे. मी हेही बोलेन, की मुली आजकाल असं आपण मुलींच्या बाबतीत नाहीच बोलू शकत. कारण हां. ही मुलीही तशाच गोष्टी करतायत आज. मुली पण म्हणजे कित्येक मुलांचा हो. फॉलोअप घेतात. खरंय, खरंय सर. थांबतात, तो कुठे राहतो, कुठे काय खरंय सर. करतो. आणि असं नाही बोलता येणार, की मुलांची चूक असते. हां. मला मुलांच्या तेच बाबतीत पण म्हणायचंय. होतंय तेच. मग तुम्ही ते कसं करणार सर सगळं? मी आणि म्हणेन, की काय मी करतात, तिथे मुली रडका चेहरा करून किंवा सॉफ्ट कॉर्नर घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थात एका हाताने टाळी वाजत नाही. मी कुणाला ब्लेम नाही करत मित्रांनो, पण एका हाताने टाळी वाजत नाही. तर दोन्ही गोष्टी असतात. तर सर ते तुम्ही नक्कीच. कसं बॅलन्स सर करता? नक्कीच मी दोघांच्या पण बाबा ती केस कोणती पण येतील ना माझ्याकडं, तर मी पुरेपूर असं नाही की बाबा ती महिला आली आहे म्हणून मी तिच्याकडूनच जास्त सॉफ्ट कॉर्नर असेल, तर मी दोन्ही गोष्टी, बाबा न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन. दोन्हींचं ऐकून घेऊन. येस, येस. तुम्ही खरंच त्याच्यावरती एक रील्सचा पण खूप मुद्दा भारी बोलला. त्याच्यानंतर तुम्ही सिलेबस, तुम्ही फिटनेसबद्दल अनेक मुलींना चांगला सल्ला दिला. कारण अनेक मुली आणि पाणीपुरी आणि Cadbury आणि ते काय म्हणतात ते जंक फूड सर सगळं जंक फूड, पिझ्झा, बर्गर. पिझ्झा, बर्गर, तर ठीक आहे, खाऊ द्या पिझ्झा, बर्गर, पण ते मेंटेन ठेवलं पाहिजे. असलं खाऊनच मित्रांनो अनेक मुलींची हेल्थ खराब होते. बरोबर आहे. आणि मग हिमोग्लोबिनच्या कुठे गोळ्या खाऊन हिमोग्लोबिन वाढत नसते. नाही वाढत हिमोग्लोबिन सर. गूळ, शेंगदाणा खाल्लंच खाल्ले पाहिजे. पाहिजे. येस. है ना? तुम्ही ते खूप चांगलं इतरांना सल्ला दिला. त्याबद्दल तुमचं खूप विशेष आभार. तुम्ही वेळ काढला त्याबद्दलही तुमचा विशेष आभार. खूप खूप धन्यवाद द हायवे तर्फे. थँक यू सर.